मुख्यमंत्री लाडकी बहीण पहिली यादी आली समोर. पहा, आपले नाव आले आहे का? महाराष्ट्रातील तमाम महिलांसाठी आनंदाची बाब. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज मंजूर होऊ लागले आहेत. त्याचबरोबर नुकतीच शासनाकडून पात्र झालेल्या महिलांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. शिवाय ज्यांचे अर्ज नामंजूर झाले असतील त्यांना देखील पुन्हा एक चान्स देण्यात येणार आहे. चला तर ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांची पहिली यादी आपण तपासू. नाव कसे तपासायचे आणि कोणकोणत्या घटकाने आपण आपलं नाव तपासू शकतो ते सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मराठी ट्रेलरमध्ये आपले सहर्ष स्वागत. महाराष्ट्रामधून धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी पहिल्यांदा जाहीर केलेली आहे. या लाभार्थी यादीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील उर्वरित सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायता किंवा जिल्हानिहाय किंवा तालुकानिहाय याद्या कशा असू शकतील, त्यामधील लाभार्थी महिलेचं नाव आपण कसं तपासणार आहोत ते आपण इथं थोडक्यात जाणून घेणार आहोत. या ठिकाणी महानगरपालिकेची ही अधिकृत वेबसाईट असून या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ते म्हणजे वॉर्डनिहाय त्यांनी याद्या डिक्लेअर केलेल्या आहेत. या ठिकाणी 19 वॉर्ड असून ह्या 19 वॉर्डावरती त्यांनी याद्या आपल्याला टाकलेल्या आहेत. जर आपल्याला समजा आपलं पहिलं नाव पहिल्या यादीमध्ये असेल किंवा वॉर्ड क्रमांक 1च्या यादीमध्ये असेल तर या ठिकाणी डाउनलोड या बटनला क्लिक करायची आहे आणि या ठिकाणी ओपन होणाऱ्या यादीमध्ये आपलं नाव आहे का ते शोधायचं आहे. या ठिकाणी नाव शोधण्याचे जे घटक आहेत ते मुख्यतः नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, जे काही घटक आपण आत्तापर्यंत भरले होते ते सगळे घटक या ठिकाणी आलेत का ते एकदा पाहून घ्या. तर यामध्ये फक्त नारी शक्ती प्रकार ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे ते योजना आणि विभाग ह्या 2-3 गोष्टी सोडल्या तर बाकी सगळे जे घटक आपण दिले होते ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये विवाहित आणि अविवाहित अशा 2च प्रकारच्या महिलांनी अर्ज केले असल्याकारणाने ज्यावेळेस एखाद्या महिलेचं नाव आपण नावानुसार तपासणार आहोत त्यावेळेस तिचं मधलं नाव म्हणजेच मिडल नेम हे वेगवेगळं असण्याची शक्यता आहे. कारण लग्नानंतर पतीचे नाव, लग्नापूर्वी वडिलांचे नाव ह्या तिच्या नावाच्या पुढं जोडलेली असतात. नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी महिलेचा नावाचा जरी वापर केला तरी चालण्यासारखं आहे. या ठिकाणी मी एका महिलेचं नाव पाहून या ठिकाणी त्या महिलेच्या नाव या ठिकाणी मराठीमध्ये टाईप करतो. जर त्या प्रकारची महिला, त्या नावाची महिला आपल्याला या ठिकाणी असेल तर त्या महिलेच्या याच्यावरती आपल्याला सिलेक्शन झालेलं पाहायला मिळेल. ज्या प्रकारे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे त्या महिलेचं नाव जर समजा आपल्याला युनिक प्रकारे जर चेक करायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे मोबाईल क्रमांक. आधार क्रमांक कधीकधी संपूर्ण 12 अंकी आधार क्रमांक दिसण्याची शक्यता असते. काही याद्यांमध्ये हे 12 अंकी आधार क्रमांक दिसणार नाही, त्यामुळे आपण 10 अंकी मोबाईल नंबरच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी अर्ज तपासू शकतो. या ठिकाणी आपल्याला जो काही लाभार्थी महिलेचा मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला त्या महिलेचं नाव किंवा तो मोबाईल क्रमांक सिलेक्ट झालेला पाहायला मिळेल. संपूर्ण मोबाईल क्रमांक जर तोच असेल तर त्याच मोबाईल क्रमांकाच्या समोर असणारं जे नाव आहे ते संभाव्य त्या लाभार्थी महिलेचं नाव आहे. या ठिकाणी आपण सर्व घटक पाहिले, यामध्ये सर्व महिलांची नावं पाहिली. यामध्ये जर लाभार्थी म्हणजे माझं वैयक्तिक जर नाव नसेल तर माझं वैयक्तिक नाव कोणत्या ह्याच्यात आहे, जर समजा वॉर्ड क्रमांक 2 मध्ये असेल तर मी या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 2 आणि मला जर एखादा वॉर्डच माहीत नसेल किंवा माझा वॉर्ड जर माझ्या लक्षात नसेल तर मला ह्या सर्वच्या सर्व याद्या डाउनलोड करून मला पाहावं लागतील. पण शक्यतो असं होत नाही कारण आपल्याला आपला वॉर्ड क्रमांक माहीत असतो आणि मग त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण या ठिकाणी ती यादी डाउनलोड करून आपलं नाव तपासू शकतो. ज्या प्रकारे या ठिकाणी वॉर्ड निहाय आहे त्याच प्रकारे ही यादी जर समजा एखाद्या जिल्हा परिषदेची किंवा आपण जिल्हा पातळीवरची जर असेल तर या ठिकाणी त्यांचा तालुका निहाय आणि शेवटी गाव निहाय अशा प्रकारच्या वेगवेगळ्या याद्या आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी 2 नंबरची यादी आपण वॉर्ड क्रमांक 2ची यादीसुद्धा आपण या ठिकाणी डाउनलोड केलेली आहे, तीसुद्धा यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आधार क्रमांक हे 12 अंकी पूर्ण आलेले नाहीत, त्यामुळे आपण परंतु मोबाईल क्रमांक आलेले आहेत त्यामुळे मोबाईल क्रमांक आणि महिलेचं, सदर महिलेचं पहिलं नाव याच्या आधारे आपण या ठिकाणी तिचा शोध घेऊ शकतो, तपासू शकतो की संभाव्य यादीमध्ये त्या लाभार्थी महिलेचं नाव आलेलं आहे की नाही. सर्वात महत्त्वाची घटक असा आहे, जरी समजा या यादीमध्ये आपलं नाव आलेलं नसेल तर आपला मोबाईलवरती SMS माध्यमातून आपल्याला कुठली तरी इन्फॉर्मेशन आलेली असते. आपला अर्ज मंजूर अथवा नामंजूर किंवा आपला अर्ज मंजूर झाला असेल तर ठीक आहे, आपल्या पुढच्या यादीमध्ये नाव येईल. पण नामंजूर जर झाला असेल तर घाबरून जाऊ नका, कारण आपल्याला पुन्हा एक चान्स देण्यात आलेला आहे
आपण आपला अर्ज पुन्हा सादर करू शकतो, परंतु आपल्याजवळ असणारी सर्व कागदपत्र ही योग्यच असायला हवीत. तर या ठिकाणी आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण यादीच्या माध्यमातून आपलं नाव तपासू शकतो. सदर ही एका महानगरपालिका क्षेत्राची यादी असल्याने ही वॉर्डनिहाय बनवण्यात आली आहे. अशीच यादी जिल्हानिहाय देखील असणार असून त्यात तालुकानिहाय आणि गावनिहाय देखील वेगवेगळे प्रकार असणार आहेत. नवीन यादी बनवण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. धन्यवाद.